नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया गो फॅशन इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 182 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 205 कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 215 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 205 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 13%ने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 20 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 24 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 20 कोटी रुपये. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला गो फॅशन इंडिया लिमिटेडच्या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC रिसीव ऑर्डर्स वर्थ ₹1663 करोड इन एप्रिल 2025. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला एप्रिल 2025 या महिन्यामध्ये मल्टिपल ऑर्डर्स मिळाले आहे आणि या ऑर्डर्सची टोटल व्हॅल्यू आहे 1,663 कोटी रुपये. चला आता बोलूया ग्रेव्हेज कॉटनबद्दल. तर मित्रांनो, ग्रेव्हेज कॉटन क्वार्टर 4 रिझल्ट नेट प्रॉफिट स्काय रॉकेट्स ओव्हर 839%, रेव्हेन्यू अप 22%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. चला आता बोलूया ग्रेव्हेज कॉटन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 839%ने इन्क्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 24.05 कोटी रुपये आणि एक वर्षाआधी या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 2.56 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ग्रेव्हेज कॉटन लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 22.3%ने इन्क्रीज होऊन 822.83 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी या कंपनीचा रेव्हेन्यू होता 672.53 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ग्रेव्हेज कॉटन लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया प्रॅज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 6 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तसेच या कंपनीने क्वार्टरली रिझल्टसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1,019 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 860 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 853 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 860 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 92%ने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 40 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 41 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 40 कोटी रुपये. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला प्रॅज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याचसोबत 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 65 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आली आहे 90 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 82 कोटी रुपयांनी वाढून
या क्वार्टरमध्ये आली आहे 90 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 10 कोटी रुपयांनी वाढून मार्च क्वार्टरमध्ये आली आहे 17 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सेम आहे 17 कोटी. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेड Q4 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स सोर्स 154% इयर ऑन इयर बेसिस ₹3,483 करोड. रेव्हेन्यू रायजेस 14%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मायनिंग मेजर कंपनी वेदांता लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 154%ने इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन 3,483 कोटी रुपये आला आहे. तसेच वेदांता लिमिटेडचा रेव्हेन्यूसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर 14%ने इन्क्रीज होऊन 40,455 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर Q4 रिझल्ट नेट प्रॉफिट स्लम्स 19% इयर ऑन इयर बेसिस ₹85 करोड ऑन लोअर इन्कम डिव्हिडंड रिकमेंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 19%ने डिक्रीज होऊन 84.86 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 104.70 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट लोअर इन्कममुळे पडला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा लोअर इन्कम आला आहे 260.64 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 6.43%ने डिक्रीज झाला आहे. आणि मागल्या वर्षी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीची इन्कम होती 278.54 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 12.63%ने डिक्रीज होऊन 127.93 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 146.42 कोटी रुपये. आणि मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने 80 पैसेचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स Q4 प्रिव्ह्यू पोर्ट व्हॉल्यूम्स रेव्हेन्यू सीन हायर बट स्लो प्रोग्रेस ॲट गंगावरन ऑन ओव्हरहँग. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, उद्या आपल्याला अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट बघायला मिळू शकतो. आणि त्याच्या पहिले मित्रांनो, अडानी पोर्ट्स लिमिटेडचा आपण रिझल्टचा प्रिव्ह्यू बघूया. तर मित्रांनो, वेगवेगळ्या ब्रोकरेज फर्मचा अंदाजा तुम्ही इथे बघू शकता. इक्विरीज ब्रोकरेजला असा अंदाजा आहे की अडानी पोर्ट्सचा रेव्हेन्यू 8,278 कोटी रुपये येऊ शकतो. तसेच याचा नेट प्रॉफिट 3,017 कोटी रुपये येऊ शकतो. तसेच मित्रांनो, वेगवेगळ्या ब्रोकरेज फर्मचा इस्टिमेट तुम्ही इथे बघू शकता. आणि मित्रांनो, जर आपण एक ॲव्हरेज बघितला तर मित्रांनो, अडानी पोर्ट्सचा ॲव्हरेजनुसार प्रॉफिट आपल्याला बघायला मिळू शकतो 8,170 कोटी रुपये. इबिडा आपल्याला पाहायला मिळू शकतो 4,897 कोटी रुपये. आणि नेट प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळू शकतो 2,656 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, उद्या सुट्टी आहे मार्केटला. तर मित्रांनो, उद्या मार्केट बंद राहील, परंतु आपल्याला अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला
अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.